थोडं मागे घ्यायला लागेल. मराठवाडा वासियांना शुभेच्छा देतो आणि मराठवाडा मुक्ती संग्रामात ज्यांनी आपलं त्याग केला, बलिदान दिलं आणि या मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्या सगळ्यांना मी विनम्र अभिवादन करतो, त्यांना मानाचा मुजरा करतो. आणि आज खरं म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन या मराठवाड्यामध्ये आपण सर्वजण एकत्र येऊन या ठिकाणी तो साजरा करत असतो. आणि त्याचे पार्श्वभूमी लक्षात घेता गेल्या वर्षी आम्ही इथं कॅबिनेट बैठक घेतली होती. जवळपास 45,000 कोटी रुपयांची कामं त्यावेळेस त्याची घोषणा झाली होती. मी माझ्या भाषणामध्ये मनोगतामध्ये सांगितलेलं आहे, जवळपास त्यापैकी 29,000 कोटी रुपयांची कामं मार्गी आम्ही लावली आणि जी बाकी आहे ती उर्वरित ती पूर्णपणे प्रक्रियेमध्ये आहेत आणि ती देखील पूर्ण होती. मराठवाडा दुष्काळ मुक्त करणं, मराठवाड्याचा दुष्काळवाडा हा जो काही लागलेला शब्द आहे त्याच्या मागे हा पुसून टाकणं हे सरकारचं काम आहे. आणि म्हणून पश्चिमी वाहिन्यातून समुद्राकडे वाहून जाणारं पाणी आपण गोदावरीच्या खोऱ्यातून मराठवाड्याला देण्याचा मोठा निर्णय घेतलाय. मराठवाडा वॉटर ग्रीड हे अगोदर युती सरकारमध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना तो प्रकल्प सुरू केला होता, परंतु मधल्या काळामध्ये तो बंद पडला होता. तो आम्ही पुन्हा त्याला चालना दिलेली आहे आणि जवळपास 15,000 कोटी रुपये त्याला खर्च आवश्यक आहे. आणि म्हणून मराठवाड्याचा दुष्काळ मुक्त करणे आणि मराठवाड्याच्या अनेक ज्या काही योजना मी मगाशी माझ्या भाषणामध्ये सांगितलेल्या आहेत त्यासाठी सरकार कुठेही मागे पडणार नाही. सरकार मराठवाड्यातल्या जनतेच्या पाठीशी आहे. त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की ज्या युद्ध पातळीने 2 वर्षामध्ये 2.25 वर्षामध्ये आज आम्ही निर्णय घेतले मराठवाड्याच्या विकासासाठी, त्याचबरोबर राज्यातल्या जनतेच्या विकासासाठी. आज आपण पाहिलं की नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग तो कंप्लीट झाला. सरकार 2 वर्ष झाली, परंतु या कमी कालावधीमध्ये अशी मोठी कामं केली. आज इंडस्ट्री या ठिकाणी येते की टाटा किर्लोस्कर सारखे, टेस्ला सारख्या मोठ्या कंपन्या या ठिकाणी येत आहेत. या मराठवाड्यातल्या तरुणांना रोजगार देण्याचं काम आपण करतोय आणि मराठवाड्याला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी त्यांच्या अनेक मागण्या आहेत. उद्योगामध्ये IT पार्क आणणं, उद्योगामध्ये नवीन जे काय इलेक्ट्रिक व्हेकल त्याचे प्रकल्प आणणं, या सगळ्या जे काय प्रकल्प आहे, सोलरचे प्रकल्प आणणं, यासाठी सरकार कटिबद्ध आहे. आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट मराठवाड्यात देखील होते. एकूण इन्व्हेस्टमेंटच्या 52% इन्व्हेस्टमेंट आपल्या राज्यामध्ये आहे. देशाच्या एकूण परदेशी गुंतवणुकीच्या 52% आपल्या राज्याची इन्व्हेस्टमेंट आहे. ही मोठी गोष्ट आहे. आपलं राज्य GDP पुढे आहे, आपलं राज्य इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पुढे आहे आणि आपलं राज्याला स्वच्छतेचा नंबर 1 मिळाला. आणि म्हणून मराठवाड्यामध्ये देखील आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण केली, त्याचा फायदा माझ्या गरीब बहिणींना मिळेल. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना केली. आता जवळपास मला इथे तरुण भेटले, त्यांना अपॉइंटमेंट लेटर दिलेले आहे. त्यांना 8,000 10,000 रुपये महिन्याला मिळणार आहे. त्यांचं स्किलिंग होईल, त्यांना ट्रेनिंग होईल आणि त्याचाही फायदा स्किल मॅन पॉवर मध्ये येणाऱ्या उद्योजकांना होईल. त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आम्ही केली, 3 गॅस सिलेंडर देण्याचा तोही निर्णय आम्ही घेतला. शेतकऱ्यांसाठी देखील 7.5 HP चं जे मोटर पंपाने शेती करणार त्यांना वीज बिल माफ केलंय. आज 1 रुपयामध्ये पीक विमा योजना आपण दिली. 6,000 केंद्राचे 6,000 आपले शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण उभं राहिलो. आणि त्याचबरोबर आज शेतकऱ्यांना जे काय आजपर्यंत अतिवृष्टी, अवकाळी, गारपीट 16,000 कोटी रुपये आपण मदत दिली. त्यामध्ये नियम निकष सगळे बाजूला ठेवले आणि एकूण सगळ्या योजनांमध्ये शेतकऱ्यांसाठी 45,000 कोटी रुपयाचं आपण त्यांना मान्यता दिली, त्याचा त्यांना फायदा होतो. आणि म्हणून मराठवाड्यामध्ये जे आज अनेक देखील ज्या कारखाने आहेत त्यांच्याशी बरोबर आपण MOU साईन करतोय. जर्मनी सारख्या देशाशी आपला MOU साईन झालाय आणि या मराठवाड्यातल्या युवकांना, युवतींना याचा फायदा कसा होईल याचा आपला प्रयत्न आहे. मुलींना हायर एज्युकेशन
उच्च शिक्षण 12वी नंतरचं देण्याचा देखील आपण निर्णय घेतलाय. हा ऐतिहासिक निर्णय, याचा देखील मराठवाड्यातल्या मुलींना फायदा होतो. आणि म्हणून एकंदर हे राज्य जे आहे, हे राज्य सर्वसामान्यांचा उत्कर्ष करणारं राज्य, सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणणारं राज्य. आणि म्हणून एकीकडे डेव्हलपमेंट म्हणजे विकास, दुसरीकडे उद्योग आणणे आणि तिसरीकडे कल्याणकारी योजना, याची सांगड घालण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे मला वाटतं आज आपल्यालाही माहित आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अतिशय यशस्वी झाली आहे. आतापर्यंतच्या इतर राज्यामध्ये 1,59,00,000 माझ्या बहिणींना खात्यामध्ये डायरेक्ट पैसे गेलेले आहेत 3,000 प्रमाणे. आता आमच्या समोर 40 ते 50 लाख अजून माझ्या बहिणींचे अर्ज आहेत आणि 2.5 कोटीचं टार्गेट आमचं आहे. 30 सप्टेंबर पर्यंत याला आपण मुदतवाढ दिलेली आहे. त्यामुळे सगळ्या योजना ज्या आहेत, अगदी मुलगी जन्माला आल्यापासून लेक लाडकी लखपती योजना, जन्माला आल्यापासून तिचं उच्च शिक्षण होईपर्यंत, लाडक्या बहिणीपासून लाडक्या भावापर्यंत, लाडक्या शेतकऱ्यापासून लाडक्या ज्येष्ठापर्यंत, सगळं जे आहे एक इकोसिस्टीम सरकारने तयार केले आणि त्या प्रत्येक कुटुंबाला काही ना काही सरकारमधून लाभ मिळणार आणि त्याच्या जीवनामध्ये आनंद, समाधान. सेमीकंडक्टर शुभारंभ प्रकल्पाचा होतोय उद्या. सेमीकंडक्टर देखील आपण सुरू करतोय. त्याचबरोबर केंद्र सरकारने पण आयुष्मान भारत ही योजना सुरू केलेली आहे. केंद्र सरकारने देखील आपल्या प्रकल्पांना मदत केलेली आहे. आणि म्हणून हे जे आपण म्हणालात की आज खरं म्हणजे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचा वाढदिवस आहे, या वाढदिवसाच्या देखील मी त्यांना शुभेच्छा देतो. खरं म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये त्यांनी या देशात केलेलं काम, या देशाला आर्थिक उंचीवर नेण्याचं काम, देशभरामध्ये जगभरामध्ये आपल्या देशाचं नाव लौकिक वाढवण्याचं काम केलंय. आणि जर आपण कामाची यादी मी आता बोलू इच्छित नाही, परंतु जे 50-60 वर्षामध्ये जे झालं नाही ते या 10 वर्षामध्ये मागच्या झालेलं आहे. आणि त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार मिळून या राज्याचा विकास आपण करतोय. अनेक मेट्रोला आपण केंद्राने अनुदान दिलंय. आता मराठवाडा वॉटर ग्रीड असेल, त्याचबरोबर सोयाबीन आणि कापूस आणि कांदा यासाठी देखील आपण निर्णय घेतलाय. सोयाबीन आणि कापूस 5,000 रुपये हेक्टरी आपण त्यांना देण्याचा निर्णय घेतलाय. आणि म्हणून हे सगळं जे आहे शेतकऱ्यांच्या हिताचे जे जे काही निर्णय आहेत ते आपलं सरकार घेणार आहे. आणि दुसरी गोष्ट, आज यावर्षी पाऊस चांगला पडलेला आहे, सगळीकडे समृद्धी आहे, शेतकरी आनंदित आहेत, पिकं चांगली यावीत आणि शेतकऱ्यांचा आनंद डबल व्हावा. कारण जेव्हा सोयाबीन आणि कापूस मार्केटमध्ये येईल त्यावेळी त्याला भाव चांगला मिळालेला आहे. कांदे पिकवणारा कांदा उत्पादक शेतकरी याला देखील न्याय देण्याचं काम आम्ही करू. हैदराबाद गॅजेट लागू करणं आणि सगळ्या सोयऱ्याचा चेअर यामुळे मराठा आरक्षणाचा गुंता झाला. या बाबतीमध्ये देखील आमचं काम सुरू आहे. जे आम्ही बोलतो ते करतो. आमची भूमिका डबल भूमिका नाही, दुटप्पी भूमिका सरकारने कधीच घेतली नाही. सुरुवातीला जस्टिस शिंदे कमिटी केली, कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हते, आज कुणबी प्रमाणपत्र मिळू लागले. हे एक मोठं यश आहे. त्याचबरोबर आम्ही म्हणालो मराठा समाजाला आरक्षण, इतर समाजाचं ओबीसीचं कुठलाही धक्का न लावता आम्ही देणार. विशेष अधिवेशन घेतलं, 10% आरक्षण आम्ही दिलं. कोर्टामध्ये आज कोण त्याच्या विरोधामध्ये गेलंय आपण तपासून बघा. त्यामुळे हे जे काही सगळे सोयरे विषय आहे, गॅजेटचा विषय, याच्यावर जस्टिस शिंदे कमिटी, सुक्री कमिटी ही काम करते आहे. काही आक्षेप आलेले आहे आणि त्याच्यावर जे आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणालाही आम्ही फसवणार नाही, कुणाची दिशाभूल करणार नाही, कोटात एक आम्ही करणार नाही. दिलेला शब्द आम्ही पाळणार आहे. आणि म्हणून जे देऊ ते कायद्याच्या चौकटीत बसणार, कायद्यावर टिकणार जे लाभ आहे ते आम्ही देऊ. आणि तुम्हाला मी सांगतो, मी मुख्यमंत्री झाल्यापासून आपण पहा 5,000 मराठा समाजाच्या मुलांना अधिसंख्य पदक देऊन आपण नोकरीला लावलं, सारथीचं वाढवलं, व्याप्ती वाढवली. अण्णासाहेब पाटील मधून आर्थिक विकास 1,00,000 लोकांना आपण बिनव्याजी कर्ज दिलं. हे सगळं जे आहे ते मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आपण करतोय. आणि माझं आव्हान आणि विनंती आहे की सरकारने एवढं केल्यानंतर
सहकार्याची भूमिका घेतल्यानंतर मराठा समाजाने देखील या ठिकाणी सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे. ज्यांनी आतापर्यंत काहीच दिलं नाही, ज्यांच्या हातात संधी होती 94 असेल, इतर वेळेला देखील असेल, पण त्यांनी न देता फक्त मराठा समाजाचा वापर करून घेतला. त्यांना पण आपण काही जाब विचारणार की नाही. आणि म्हणून त्यांची देखील भूमिका स्पष्ट असली पाहिजे. आणि म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे, मराठा समाजाला न्याय देण्याची, इतर समाजावर कुठले अन्याय न करता. एक विम्यामध्ये कोणीही गफलत केली, एजंटनी काही गडबड केली, त्याला डायरेक्ट जेलमध्ये टाकण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याच्यावर FIR दर्ज करून त्याला जेलमध्ये, जो शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ, त्याला हे सरकार सोडणार नाही, त्याला जेलचा रस्ता दाखवेल. सगळ्यांना महामंडळ जे आहेत त्या आपल्या आपल्या याच्याप्रमाणे, महायुतीमध्ये कुठलाही काही संघर्ष नाही, समन्वयाने आम्ही निर्णय घेतलोय. काळजी करू नका. यामध्ये तुम्हाला एवढंच सांगतो, जे एवढं केलंय, एकीकडे विकास, दुसरीकडे उद्योग, तिसरीकडे कल्याणकारी योजना. माझ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत या आणि माझे लाडके भाऊ ज्या योजनेमध्ये खोडा घालणार आहे ना, चांगला जोडा दाखवतील, पक्का जोडा दाखवतील. आणि तुम्हाला मी सांग, तुम्हाला नाही, जोडा जे खोडा घालणार आहेत. आणि म्हणून अरे तुम्ही कोर्टात जाता रद्द व्हावी म्हणून, तुम्ही त्या योजनेला बदनाम करता, महिलांना विकत घेता, महिलांना काय आपलं लाच देता, आम्हीच दाखवता. अशा प्रकारच्या माझ्या लाडक्या बहिणींचा अपमान करताना थोडी जनाची नाही मनाची तरी वाटली पाहिजे. म्हणून माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ आणि लाडके शेतकरी सगळे व्यवस्थित अगदी लक्ष ठेवून जागा वाटपाचं देखील काम सुरू आहे, बोलणं सुरू आहे, समन्वयाने सुरू आहे. चिंता करू नका, सगळे समन्वयाने महायुतीचे बोलणी सुरू आहेत. आणि महायुती, मी आपल्याला सांगतो की जे आम्ही काम केलेलं आहे या कामाच्या पोचपावतीवर आणि विरोधकांनी केलेल्या विरोधावर आणि त्याचबरोबर 2.5 वर्षात विरोधकांनी केलेलं काम, महाविकास आघाडीचं काम आणि 2 वर्षातलं महायुतीचं काम याची तुलना करून या ठिकाणी आतापर्यंत एवढे निर्णय कधी इतिहासात घेतले नव्हते. या कामाची पोचपावती आम्हाला येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत जनता जनार्दन देईल आणि महायुती पुन्हा या राज्यामध्ये मुख्यमंत्री तुम्हीच का साहेब, परत मुख्यमंत्री तुम्हीच का, मुख्यमंत्री तुम्हीच का, थोडं पुढचे मुख्यमंत्री तुम्हीच का साहेब?